नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर पण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तुम्हाला कुठली कथा, एखादं पुस्तक, एखादी कविता आवडते ते सुद्धा कमेंट करून सांगा. वृषाली 3. पतीच्या सहवासात मी सुखात होते. माझ्या मनात युवराज दुर्योधनाबद्दलही आदरभाव होता, कारण त्यांच्या सहाय्यावरच माझ्या संसाराचा वटवृक्ष फुलला होता. प्रत्येक प्रसंगी त्यांनी माझ्या पतीचा आपला प्राणप्रिय सखा असाच उल्लेख केला होता. कुठल्याही स्त्रीच्या मनात आपल्या पतीसाठी झटणाऱ्या व्यक्तीबद्दल आदरभाव असणं साहजिकच आहे. युवराज दुर्योधनांमुळेच मी अंगराज्ञी म्हणून अभिमानानं हस्तिनापुरात फिरू शकले होते. आणि म्हणूनच मला वारंवार एक गोष्ट खटकत होती, ती म्हणजे आमच्या विवाहात पुढाकार घेणारे युवराज दुर्योधन मात्र स्वतः अविवाहितच होते. विवाह ही जीवनाची सांगता असते. केवळ संपत्ती, सामर्थ्य आणि कीर्ती यावरच सारी सौख्य अवलंबून नसतात. मी माझ्या पतिदेवांना युवराज दुर्योधनांच्या विवाहाबद्दलही अनेक वेळा सुचवलं होतं. तसे ते पांचालांच्या राज्यात द्रौपदीच्या स्वयंवरासाठी गेले होते, पण तिथं त्यांना अपयश आलं होतं. म्हणून काही त्यांना जीवनभर अविवाहित राहून चालणार नव्हतं. मी माझ्या पतिदेवांना ते संधी मिळेल त्यावेळी अप्रत्यक्ष पटवून देत होतो. मला उत्तर देताना ते म्हणत, वृषाली, तो एक राजपुत्र आहे आणि हस्तिनापूरच्या वैभवशाली साम्राज्याला शोभेल अशी राजकन्याच त्याला मिळाली पाहिजे. राजाचा विवाह हा अभिषेका इतकाच महत्वाचा असतो. मी दुर्योधन युवराजांसाठी माझ्या सत्यसेन दादांकडून माहिती काढून अनेक राजकन्या सुचवित होते, पण त्यांना एकही पसंत नव्हती. शेवटी एक दिवस संध्याकाळी ते राजसभेतून आले. मला दासीकडून बोलावून घेऊन ते म्हणाले, हे बघ वृषाली, तुला दुर्योधनाच्या विवाहाची फार चिंता वाटत होती ना? आता मात्र तो चतुर्भुज होईल. त्यांनी एका भुर्जपत्रावरून आलेलं आमंत्रण माझ्या हातात दिलं. ते आमंत्रण कलिंग देशांच्या चित्रागंध राजाचं होतं. आपली कन्या भानुमती हिचं त्या राजानं स्वयंवर मांडलं होतं. आप्तेष्टांसह कलिंगाच्या राजनगरीला काशीपूरला येण्यासाठी त्या राजानं पितामह भीष्मांना नम्र विनंती केली होती. आता मला एक चांगली सोबतीण मिळेल, मी हर्षानं म्हणाले. तुम्ही स्त्रिया प्रत्येक गोष्टीत निखळ व्यवहारच पाहता वृषाली. अगं, हे केवळ स्वयंवराचं आमंत्रण आहे. राजकन्या भानुमतीची प्राप्ती व्हावी म्हणून सामर्थ्याचा टेंबा मिरवीत पांचालीच्या स्वयंवरापेक्षा कितीतरी अधिक राजे कलिंगाच्या काशीपुरातही एकत्र होतील. भानुमती दुर्योधनालाच मिळेल असं सांगता येत नाही. त्यांनी माझं मत आजमावण्यासाठी उगाच काळजी व्यक्त केली. समवेत आपण असलात म्हणजे सर्व काही सहज शक्य आहे. नाहीतर पांचालीच्या स्वयंवरानंतर अर्जुनाबरोबर आपणच एक घटका एकटे लढत होतात. वृषाली, प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपलाच पती काय तो एक कर्तृत्ववान आहे. तू त्यापैकीच एक आहेस. पण तुझा पती कर्तृत्ववान आहे असं म्हणताना अपेक्षित आपत्तीचा तुला विसर पडत आहे. कोणती आपत्ती? अगं, तुझ्या पतीचं कर्तृत्व पाहून एखादी अन्य स्त्री त्याच्यावर अनुरक्त झाली आणि तिनं त्याला आपलंसं करून घेतलं तर आपत्तीच नाही का ती तुझ्यावर? मुळीच नाही. प्रश्न आहे माझ्या पतीच्या आवडीचा. त्यांना ती स्त्री जर आवडली असेल तर मी तिचं भगिनी म्हणून स्वागतच करीन. ती घटना मला इष्टापत्तीच वाटेल. बघ वृषाली, ते तेवढं सोपं नाही. मी वृषाली आहे, अंगराजांची पत्नी. मीही त्यांना निर्धारानं उत्तर दिलं. माझ्या उत्तरावर ते फारच खुश झाले. जवळ येऊन माझा हात हातात घेऊन प्रेमभरानं म्हणाले, मी युवराज दुर्योधनासह उद्या कलिंगाच्या राज्यात जाणार आहे. तू तुझ्या प्रकृतीला जप. आपला सुदामन पुन्हा तुझ्या उदरी येणार आहे. माझा हात त्यांच्या हातात होता, पण मन कलिंगाच्या राज्यात फेऱ्या मारित होतं. कशी असेल ती कलिंगाची युवराज्ञी भानुमती आणि तिचं ते राजनगर काशीपूर? वृषाली 4. दुसऱ्या दिवशीच युवराज दुर्योधन, अंगराज
आणि इतर संबंधित कलिंगाच्या काशीपूर नगराच्या दिशेनं निघून गेले. मी त्या सर्वांना यश चिंतित होते. रोज नगरातील उमाशंकराच्या मंदिरात जाऊन त्यांना यश मिळावं म्हणून प्रार्थना करीत होते. का कुणास ठाऊक, पण मंदिरात जाताना मला नेहमीच राजमाता कुंती देवींनी दिलेला निळा शालू नेसून जावं असंच वाटे. त्यांची स्मृती म्हणून मी तो प्राणापलीकडे जपला होता. आपल्या 5 पुत्रांसह त्या अपघातानं वारणावतावर जळून गतप्राण झाल्या ही वार्ता जेव्हा मला युवराज्ञी दुश्शला देवींकडून समजली, तेव्हा एका पेटिकेत जपून ठेवलेला तो निळा शालू काढून त्यात तोंड खुपसून मी ढसाढसा रडले होते. मला नेहमी वाटे की त्या शालूत गुंडाळून जणू त्या सात्विक, प्रेमळ आणि आत्यांतिक अबोल राजमातेनं आपलं जीवनभराचं अमोल प्रेमच मला दिलं आहे. पण त्याच्या पुत्रानं अर्जुनानं मात्र माझं एक अमोल राजवस्त्र हिरावून नेलं होतं. सुदामनला मी विसरू शकत नव्हते. अर्जुनाला क्षमा करू शकत नव्हते. परवा पांचालीच्या स्वयंवरात पांडव जिवंत आहेत हे जेव्हा स्पष्ट झालं, तेव्हा ती वार्ता सांगणाऱ्या दासीला गदागदा हलवून मी प्रथम तिच्याकडून वदवून घेतलं की राजमाता कुंती देवी सुखरूप आहेत ना. का कुणास ठाऊक, पण मंदिरातल्या मूर्तीसारख्या कुंती देवी मला सात्विक आणि पवित्र वाटत. पांडवांचा आणि माझ्या पतिदेवांचा मतभेद होता. विशेषतः राजकुमार अर्जुनाचं आणि यांचं तर कधीच पटलं नाही. मी अर्जुनाचा विषय काढून नेहमी यांना म्हणे, त्यांच्याशी तुमचा इतका मतभेद का? तुमचा कुरूंच्या राजसिंहासनाशी उत्तराधिकारी म्हणून वास्तविक काहीच संबंध नाही. जे राहू केतू चंद्राला ग्रासतात त्यांचा तरी चंद्राशी कुठे असतो संबंध? आकाशात कडाडणारा विजेचा लोळ पृथ्वीला चिरतो. तिच्या त्या लोळाशी कधी कुठं काही संबंध असतो का? अर्जुन हा माझी जीवनसरिता अशीच जागोजाग थोपवू पाहणारा बांध आहे. तुला ते कधीच कळणार नाही वृषाली. मग ते मला आपली आणि अर्जुनाची युद्धशाळेतील पहिली भेट सांगत आणि शेवटी म्हणत की आम्हा दोघांमध्ये एका काळ्या कुट्ट भुजंगाचं वेटोळं आकाशातून एका गरुडाच्या पायातून निसटून पडलं. हा शेवट ऐकताना माझ्या अंगावर नेहमीच एक भीतीचा महाभयानक काटा उभा राही. माझ्या स्त्री मलांना त्यांची ती आठवण ऐकत असताना राहून राहून वाटे की तो भुजंग म्हणजे भावी अशुभ घटनांचा सूचक असा अपशकुनच असावा. पण तो विचार मी एक वीरपत्नी आहे या जाणीवेनं क्षणात झटकून टाकी. मला राजमाता कुंती देवी सुखरूप आहेत याचा आनंद झाला होता. अंगराज सुद्धा राजमातेबद्दल नितांत आदर बाळगून होते. ते नेहमीच म्हणत, माझा मतभेद अर्जुनाशी आहे. त्याच्या सर्वश्रेष्ठ म्हणवल्या जाणाऱ्या वीरतेशी आहे. त्याच्या बंधूंशी वा मातेशी माझं वैर असण्याचं कारण काय? पांडव सुरक्षित आहे या वार्तेनं हस्तिनापुरात आनंद पसरला होता. नगरजन तर ते केव्हा परत येणार म्हणून एकमेकांकडे विचारणा करीत होते. माझ्या मनाचाही एक कोपरा त्यांच्या सुखरूपतेनं सुखावला होता. कुणीही सुखी असावं अशीच खरं म्हटलं तर कोणत्याही स्त्रीची इच्छा असते. निदान कुटुंब वत्सल स्त्रीची तरी असतेच असते. पण राजकुमार अर्जुनाला क्षमा करायला मात्र माझं मन तयार नव्हतं. वृषाली 5. अंगराजांना कलिंग देशात जाऊन 3 सप्ताह झाले होते. शेवटी 1 मासानंतर युवराज दुर्योधनाचा खास विश्वासू अग्रदूत प्रभंजन हस्तिनापुरात काशीपूरची सविस्तर वार्ता घेऊन आला. त्याच्या तोंडून त्या सर्व घटनांचा वृत्तांत ऐकताना मला अनेक संमिश्र भावनांचा साक्षात्कार होत होता. प्रभंजनानं जे जे काही सांगितलं होतं ते ऐकून माझ्या पतीच्या शौर्याचा, औदार्याचा आणि मित्रप्रेमाचा मला फार फार अभिमान वाटू लागला. कलिंगाच्या युवराज्ञीच्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे काशीपुरात जमा झाले होते. ते काशीपूर हस्तिनापुराच्या पार पूर्वेला कितीतरी शेकडो योजनांवर होतं. तेथून काही योजनं अंतरावरच पूर्व समुद्र होता. एवढ्या दूरवरच्या राज्यात सर्व पराक्रमी राजे राजकन्या भानुमतीच्या सौंदर्याची ख्याती ऐकूनच जमा झाले होते. त्यात जरासंध, शृंगाल, कृत, शिशुपाल, दंडधार असे अनेक पराक्रमी नरश्रेष्ठ होते. मात्र स्वयंवरासाठी कोणता पण मांडण्यात आला नव्हता. युवराज्ञी भानुमती
हातात वरमाला घेऊन स्वयंवराच्या मंडपातून फिरणार होती. तिला जो कोणी आपला पती होण्यास योग्य वाटेल त्याच्या गळ्यात वरमाला घालून ती त्याच्या चरणांवर आपलं जीवन पुष्प अर्पण करणार होती. सर्व आमंत्रित राजांनी स्वयंवर मंडप भरताच ती ठरल्याप्रमाणे वरमाला घेऊन मंडपात आली. सर्वात प्रथम राजा शिशुपाल होता. त्याच्यावर एक ओझरता नेत्रकटाक्ष टाकून ती पुढं सरकली. त्यानंतर शृगाल होता. त्यालाही तिनं अमान्य केलं. त्याच्या समोरून ती राजा दंडधारापुढं उभी राहिली. पण त्याच्या आरक्त नेत्रामुळं तिनं त्यालाही निवडलं नाही. त्यानंतरचं आसन होतं मगधांच्या विशालकाय राजा जरासंधाचं. पण भानुमतीनं त्यालाही अमान्य केलं. 5व्या आसनावर राजे दुर्योधन होते. त्यांच्या मागं माझे पतिदेव उभे होते. दुर्योधनासमोर येताच भानुमतीनं मान उंचावून त्यांच्याकडे पाहिलं आणि क्षणभरातच तिची दृष्टी त्यांच्या मागं उभ्या असलेल्या माझ्या सर्वस्वावर गेली. ती एकटक त्यांच्याकडे पाहते आहे हे पाहून युवराज दुर्योधन झटकन आसनावरून उठले आणि कुणाला काही समजायच्या आतच त्यांनी भानुमतीच्या कोमल कटीभोवती आपल्या भक्कम बाहूंचा बळकट विळखा घालून तिला अलगद आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि ते सर्वांना उद्देशून मोठ्यानं ओरडले. पूर्वी पितामह भीष्मांनी जशी काशी राज्यातून माझ्या महामातेला उचलून नेली तशी आज माझ्या दंडाच्या बलावर मी ही कलिंगाची राजकन्या उचलून नेत आहे. कुणात सामर्थ्य असेल त्यानं कुरूंच्या राजदंडाशी 2 हात करावेत. सर्व राजे उठून उभे राहिले. मंडपाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या 2-4 राजांना एका हातानं बाजूला सारीत आणि दुसऱ्या हातानं गदा फिरवीत युवराज दुर्योधन चापल्यानं प्रवेशद्वाराच्या बाहेर पडले आणि डोळ्यांचं पातळ लवतं न लवतं तोच सत्यसेन दादानं प्रवेशद्वारापाशी उभ्या केलेल्या दुर्जय रथात ते धडपडणाऱ्या भानुमतीला फुलासारखं अलगद घेऊन चढले. सत्यसेन दादानं रथाचे घोडे पिटाळले. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी क्रुद्ध झालेले काही राजे प्रतिकारासाठी प्रवेशद्वाराकडे धावू लागले. पण प्रवेशद्वार अंगराजांनी केव्हाच पुढं होऊन अडविलं होतं. प्रवेशद्वारात अंगराजांना पाहताच शिशुपाल ओरडला, अंगराज कर्ण, द्वारातून दूर हो. हा सर्व क्षत्रियांचा घोर अपमान आहे. शिशुपाल, तुम्ही सगळे क्षत्रिय आहात तर मग राजा दुर्योधनाच्या या मित्राबरोबर सूतपुत्र कर्णाबरोबर प्रथम 2 हात करा. लक्षात ठेवा, राजा दुर्योधन हे कर्णाच्या म्यान्यात ठेवलेलं कुरूंचं भक्कम खड्ग आहे. खड्गाला हात घालण्यापूर्वी सामर्थ्य असेल तर प्रथम म्यान दूर करा. शिशुपालासह कृत, शृंगाल असे एकदम 10 राजे अंगराजावर चालून आले. स्वतः प्रभंजन अंगराजांमागं उभा राहून त्यांना हवे ते बाण सतत पुरवीत होता. धनुष्यातून निघणाऱ्या बाणांनी ते 10 जण धुक्यानं नदीचं पात्र झाकलं जातं तसे क्षणात झाकले गेले. घनघोर युद्धाला सुरुवात झाली. शिशुपालासह सर्वजण एकट्या अंगराजावर हवे तसे बाण फेकू लागले. पण त्यांच्या बाणांचा प्रभाव काहीच पडत नव्हता, कारण अंगराजांची त्वचा अभेद्य होती. सर्वजण बाणांची फेक करून करून शांत झाले. प्रवेशद्वाराच्या दिशेनं एकही राजा एक सुतभरही पुढं सरकू शकला नाही. उलट अंगराजाच्या अमोघ बाणांनी दंडधार आणि शृगाल यांना प्राणांतिक जखमा झाल्या होत्या. एका घटकेनंतर शिशुपालाच्या लक्षात सर्व प्रकार आला. हातातील धनुष्य फेकून देऊन तो असह्य संतापानं ओरडला, हा अंगावर जन्मजात अभेद्य कवच असलेला अंगराज कर्ण आहे. याला तीक्ष्ण शस्त्रानं तोडू म्हटलं तरी तुटणार नाही. युवराज्ञी आता कायमची गेली. मित्र हो, निदान प्राण तरी गमावू नका. विषारी भुजंग डसावा तसे सर्व राजे किंचाळून स्तब्ध झाले. सर्वांच्या चर्या म्लान झाल्या. एखाद्या मत्त हत्तीसारखं विशाल शरीर असलेला जरासंध धनुष्य फेकून तसाच पुढं घुसला आणि दंडावर तळ हातानं शड्डू ठोकून आव्हानपूर्वक म्हणाला, अभेद्य कवचाची ढाल घेऊन लढणाऱ्या कपटी कर्णा, मी मगधांचा राजा जरासंध तुला द्वंद्व युद्धासाठी आव्हान देतो आहे. सुतकुलात जन्मलेल्या आणि दुर्योधनाच्या आश्राखाली वाढलेल्या भूछत्रा, क्षत्रियांच्या कुलवान स्त्रिया म्हणजे केव्हाही रथाला जोडता येतील अशा दिनवान्या घोड्या वाटल्या की काय तुला? ये, खाली ये.
जरासंधा, हे कवच काढून फेकून देता आलं असतं तर ते फेकून देऊनही मी तुला आत्ताच दाखवून दिलं असतं की कवचाशिवाय कर्ण हा सुद्धा अजिंक्य कर्ण आहे. क्षत्रिय म्हणून उन्मत्त बसलेल्या वृषभा, पांचालींच्या स्वयंवरात शिवधनुष्या खालून घासून झिजलेल्या पायांच्या टाचा आठवून पहा. द्वंद्वयुद्ध म्हणजे मरण आहे याची जाणीव ठेवून जीव उचल. सुतपुत्रा, भगवान शंकरांची आराधना केलेला मी अजिंक्य द्वंद्वयोद्धा आहे हे विसरलास की काय? अजगरानं हरिण मोडावा तसा तुला मी हा हा म्हणता मोडून टाकीन. त्यानं परत आव्हानपूर्वक शड्डू ठोकला. सर्व राजांनी श्वास रोखले. अंगराजांनी अंगावरचं उत्तरीय प्रभंजनाच्या खांद्यावर फेकून अधर्याचा काचा खोचला. त्याच्या कानातील कुंडलं तप्त लाल झाली. शरीर भरतीचा समुद्र फुगतो तसं फुगू लागलं. उभयतांच्या चित्तथरारक द्वंद्वाला सुरुवात झाली. स्वयंवराचा मंडप द्वंद्वयुद्धात मल्लमंडल झालं. जरासंध दात ओठ खात क्षुधार्त वाघासारखा अंगराजांवर चालून गेला. पण एखादा विशाल सागर आपल्या शरीरावर चढू पाहणाऱ्या ओढ्याला जसा मागं फेकून देतो तसा त्यांनी त्याला सहज दूर फेकून दिला. परत तो पवित्रा घेऊन मंडल घेऊ लागला. उगाच खिजविणारे शड्डू ठोकू लागला. पण 10-15 पळातच अंगराजांनी त्याला आपल्या भक्कम मांडाखाली घेतला. आपल्या बलवान हातांचे दोरासारखे पाश करून ते त्यांनी जरासंधाच्या गळ्याभोवती आवळायला सुरुवात केली. श्वास कोंडल्यामुळं जरासंध डोळे पांढरे करू लागला. तो बाहुकंटक डाव होता. त्या पकडीत जरासंधाचा सरळ सरळ अंत होणार होता. स्वयंवराच्या मंडपात एका क्षत्रिय सम्राट राजाचा बली पडणार होता. जरासंधानं हात उंचावून मदतीची आर्त मागणी केली, पण कुणीच पुढं यायला धजेना. महाराज चित्रागंधांच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहिला. त्यांच्या मनाचा एक कोपरा मात्र सुखावला होता. त्यांची कन्या अंगराजांसारखे बलशाली वीर असलेल्या कुरु राज्याची महाराणी होणार होती. झटकन पुढं होत त्यांनी माझ्या पतिदेवांचे अक्षरशः पाय धरले. अत्यंत गयावया करीत ते म्हणाले, अंगराज कर्ण, सम्राट जरासंध शरण आले आहेत. त्यांना जीवदान द्या. मगधांच्या सीमा आमच्या राज्याला लागूनच आहेत. त्यांच्या आमच्या संबंधात राजकीय वैर नको. अंगराजांनी जरासंधाला जीवदान दिलं. बाहुकंटकाची गोफण ढिली झाली. सर्वांना वाटलं होतं की मुक्त होताच जरासंध खजील होऊन अवमानानं खाली मान घालून निघून जाईल. पण घडलं ते उलटच. डावातून मुक्त होताच जरासंधानं अंगराजांना कडकडून आलिंगनच दिलं. त्यांचा उजवा हात हातात घेऊन तो वर उंचावीत म्हणाला, अंगराज कर्ण, आजपासून मगधांच्या जरासंधाचे प्राणप्रिय स्नेही आहेत. मी माझ्या राज्यातील मालिनी नगर या अचाट सामर्थ्याच्या द्वंद्वयोद्धाला देणगी म्हणून घोषित करतो आहे. यासारखा शरीर सामर्थ्याचा एकही कुशल द्वंद्वयोद्धा मी अद्याप पाहिलेला नाही. अंगराजांनीही जरासंधाला आलिंगन दिलं. हा हा म्हणता ही वार्ता काशीपूर राजनगरात पसरली. नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी अंगराजाचं दर्शन घेण्यासाठी कलिंगाच्या राजवाड्यावर येऊ लागल्या. अंगराजांनी चित्रागंधांना युवराज दुर्योधन व त्यांची कन्या भानुमती यांचा ठिकाणा शोधून काढला. भानुमतीला घेऊन सर्वजण महानदीच्या किनाऱ्यावर अंगराजांची मार्ग प्रतीक्षा करीत थांबले होते. त्यांना कलिंगाच्या अमात्यांनी सर्व वृत्तांत सांगून सन्मानानं परत राजवाड्यावर आणलं. काशीपुरातल्या नगरजनांनी युवराज्ञी भानुमतीला हस्तिनापूरची महाराणी म्हणून घोषणा देऊन निरोप दिला. मधून मधून तो माझ्या पतीचा अंगराज कर्ण म्हणून जयघोष करीत होते. नगरजन फुलं उधळीत असतानाच सर्वांनी काशीपूर सोडलं होतं. प्रभंजनानं तो सर्व वृत्तांत जवळून पाहिल्यानं रसाळपणे मला ऐकविला होता. केवळ ती वार्ता मला सांगण्यासाठीच तो घोडा फेकीत सर्वांपुढं नगरात आला होता. तो म्हणाला, महाराणी, अंगराज आहेत तोपर्यंत कुरूंची मान अशीच उन्नत राहील. नव्या महाराणींच्या स्वागताची तयारी करा. अंगराजांना ओवाळण्यासाठी पंचदीप उजळा. धन्यवाद.